उपभोगा सिद्धी जयाची घरी ओ माता पुरी राज्य करी दयानमन श्री दत्तात्रय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। 24 पर्यंत आपलं आलो होतं. 23 याच्यातल्या ओव्या झालेल्या आहेत. कोणता ग्रंथ आहे बाबा? कोणता ग्रंथ चालू आहे? बोल नका ना, आवाज. कोणता ग्रंथ आहे हा? उद्धवगीता. माहित पाहिजे ना कोणता आपण ग्रंथ ऐकून राहिलो तो. मागच्या वर्षी कोणता होता? कोणता होता? मागच्या वर्षी वत्साहार होता. आपले महानुभावांचे 7 काव्य ग्रंथ आहे, ते माहिती पाहिजे ना. ज्ञानप्रबोध, उद्धवगीता, वत्साहार, शिशुपालवर, रुक्मिणी स्वयंवर, आहे की नाही, नंतर बुद्धपूर्वर्णन, असे 7 ग्रंथ आहेत. आणि वेगवेगळ्या ग्रंथात कवींनी आपली वेगवेगळी माहिती आपल्याला स्वामींचं स्तुतिवर्णन या ग्रंथामधून केलेलं आहे. म्हणून आता 24 ओव्या त्या झालेल्या होत्या. 23 झाल्या, 24 होते. अंगीची सौरभ्य कळा गुणे आणि परिमळा गांभीर्य करी अवकळा गगनगंगेशी. अंगीची सौरभ्य कळा, एखाद्या आपल्याला जसं एखादा सौरभ्य म्हणजे सुगंधीपणा असलेलं एखाद्याचं समजा लावलेलं अंगाला उठणं आणि त्या शरीराचं सौंदर्य, अशा सौंदर्ययुक्त शरीरावरती परिमळाने बहरलेलं एखादा सुवासिक पदार्थ त्यांनी लावावा आणि त्या शरीराला जशी एक बहर आणली. आपण काय करत असतो आता, आजकालच्या जमान्यात ते स्प्रे निघाले, मग स्प्रे मारतात. कपड्याचा स्प्रे वेगळा असतो, बॉडीचा स्प्रे वेगळा असतो, आहे की नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी जसं त्या शरीराला परिमळाने सुगंधाने त्याला बहरवले जाते, त्याला त्या ठिकाणी सौंदर्य प्राप्त असते. काही वेळेला शारीरिक सौंदर्य मुळातच असते. आणि म्हणून जसं आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचा कसा होता पिंड, ज्या वेळेला स्वामी गेले काटोलला, त्यावेळेचं नाव आहे कांतीनगरी. आणि त्या काटोलला गेल्यानंतर त्या तिथे उधळीनाथ नावाचे विद्यावंत राहत होते. मग त्या विद्यावंताला वाटलं स्वामी श्री चक्रधर महाराज रस्त्याने चाललेले आहेत आणि ते उपरीवरती बसलेले आहेत, उंच गॅलरीमधून त्या ठिकाणी ते पाहतात. आणि स्वामींच्या श्रीमूर्तीकडे त्यांचं लक्ष जाते. तर एवढी वेधक मूर्ती पाहिल्यानंतर ते म्हणतात की ऐसा पिंड कवन उपेक्षिला. एवढा सुंदर असलेला देह कोण्या मायेनं त्याला पिंडाला म्हणजे त्या मुलाला उपेक्षित करून असं रस्त्यावर पडून. आणि हा पिंड विद्ये योग्य, ही जी माझ्याजवळ एक विद्या आहे, उधळीनाथाजवळ विद्या होती ना, तर ती विद्या जर समजा माझी अशा या देहाच्या उपयोगी गेली तर त्या पिंड असले उत्तम असलेलं शरीर आणि ती विद्या त्या देहामध्ये जर मी दिली, माझ्या विद्येचे रूप होईल. ही विद्या मी जर दिली तर त्या पिंड असलेला जो उत्तम पिंड आहे, मुळातच त्या देहाचा आकर्षितपणा आणि पुन्हा विद्येचं वरून त्याला सामर्थ्य, अशामुळे त्या विद्येला रूप येईल असं त्यांना वाटतं. म्हणून स्वामींच्या पिंडाकडे पाहून ते आकर्षित झाले होते. अशा प्रकारे असलेलं एखादं मुळातच त्या पिंडाचं उत्तमत्व आणि त्या पिंडाला दिलेलं एक सौंदर्याचं असलेलं देह आणि वरून परिमळ, अशा परिमळाच्या ठिकाणी गुणे आणि परिमळा या काव्यग्रंथापुढे ज्याचं परिमळाचं किंवा त्या सौंदर्याचं सुद्धा उणे पण आहे. गांभीर्य करी अवकळा गगनगंगेशी. गांभीर्य म्हणजे जे महती आहे, जे गहनता आहे एखाद्या वस्तूची, त्या ठिकाणची ती गहनता
गगनगंगेशी, स्वर्गामध्ये गगनातून अवतीर्ण झालेली स्वर्गीची गंगा ती जशी आपल्याला श्रेष्ठ आहे, परंतु ह्या ओवीचं जर महात्म्य बघितलं म्हटले तर या ओवीला याही पेक्षा महत्व, इतर साधनांचं जे काही महत्व आहे त्या साधनापेक्षाही ईश्वरीचं याला असलेलं एक अनुलेपन आहे, ईश्वराचं असलेलं एक या ओवीमध्ये गायन आहे, एक गुणवर्णन आहे आणि म्हणून विशेष प्रकारचं प्राधान्य कवीनी या ओवीला दिलेलं आहे. रतीची भ्रूलतेशी हे चातुर्य आकाशी, पडपदे संध्या वधूशी अंगरागाचे. जसं मदनाचा पुतळा म्हणतो आपण, सुंदर असलेली ती मदन देवता आणि त्या मदनाप्रमाणे असलेलं सुंदर एखादं देह आणि त्या देहाच्या असलेल्या कपाळावरती भोया, त्या भोया तशा सुंदर अशा शोभून दिसतात आणि त्या एखाद्या वेलीप्रमाणे, लता जशी एखादा वेल असतो तो जसा असा वरवर चढत जातो तसे या कपाळावरची असलेली डोळ्यावरची भोये त्याला जशी ती वेलीप्रमाणे ते केसाची रोमावळ आहे आणि ती रोमावळ जशी त्या देहावरती शोभून दिसते, त्या भोयेवरती ते असलेली रोमावळ सुंदर अशा वेलीप्रमाणे, सुंदर असलेल्या वेलीप्रमाणे ती शोभून दिसणारी आहे. आणि ती वेली जशी त्या ठिकाणी शोभायमान आहे भ्रूवरती, तशाप्रमाणे या परमेश्वराचं काव्य वर्णन करताना कवी म्हणतात की ही लता वेलीप्रमाणे, त्या वेलीप्रमाणे हे काव्य सुद्धा माझं या ठिकाणी मी चातुर्यप्रमाणे त्यामध्ये ओवीची निर्माण करत असताना, एखादं काव्य निर्माण करत असताना चातुर्याची कास लावणे, अगदी त्याला शृंगारित करत असताना इकडे ब्रह्मविद्येचा सिद्धांत, इकडे शृंगार काव्य असं मिश्रण करून अशा प्रकारे या ठिकाणी ती ओवी समृद्ध कासेन, कास म्हणजे शृंगार. ज्यावेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज हिवरडीला गेले जालन्याला, मग ती टिकव नायकांची मुलगी कन्या धानाईसा, आणि ती धानाईसा आपलं धानाईसा होती, ती लहानची येल्लाईसा, आणि मग ती येल्लाईसा ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यात आली, ती एक येल्लाईसा आणि एक साधा एक येल्लाईसा, अशा दोन येल्लाईसा नावाच्या बाया आलेल्या आहेत चरित्रावर. साध्याचे नाव येल्लाईसा, तर ती छोटी येल्लाईसा टिकव नायकाची, आणि मग ती अगदी अंगावरती नटून थटून तिने वस्त्र परिधान केले. मग ते त्या ठिकाणी तिला विचारतात, ही कास कवना कारण, ही जी कास आहे हे शृंगार ती कोणासाठी केला? मग ती म्हणते श्री चांगदेव रावळाला, मला देवाच्या भेटीला जायचं आहे, श्री चांगदेव रावळाचं दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारचा तो चातुर्यरूपी शृंगार या कवीने आपल्या काव्यामध्ये या ठिकाणी ओतलेला आहे. जशी ती भोयेवरती भ्रूवरती असलेली वेलीप्रमाणे केसाची रोमावळ शोभून दिसते, तशी ही ओवी चातुर्याने असलेल्या काशेप्रमाणे या ठिकाणी शृंगारित होऊन शोभून दिसणारे हे काव्य. पडपदे संध्या वधूशी अंगरागाचे, जे वस्त्राचं नवीन नवीन पडप, नवीन नवीन वस्त्र जसं परिधान करून आपण जसं शृंगारित होत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान करून वेगवेगळ्या प्रकारचे त्याला सौंदर्य दिले जाते. एखाद्या वस्तूला, जड वस्तूला, चेतन वस्तूला, आपल्याला एखादी जड वस्तू जरी सजवायची असेल, आपण देवाचा सुळा, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, वेगवेगळ्या प्रकारचे त्याला वलय आणि मग शोभवान ती वस्तू कशी दिसेल, अशा प्रकारचं पडप देऊन जसं शृंगारित करावं, तशा प्रकारे संध्या वधूशी अंगरागाचे, ही संध्या वधू, संध्या वधू म्हणजे संध्याकाळ. जेव्हा संध्याकाळ होते ती संध्याकाळीला या ठिकाणी वधू म्हटलेलं आहे. जेव्हा चांदणं शोभून दिसते ते कधी दिसते? अंधारातच दिसते. दिवसाला चांदण्याची शोभा नाही, पण जेव्हा अंधार होतो, पण त्यासाठी अंधार व्हावा लागतो ना, अंधार झाल्यावरच चांदणं शोभून दिसते. मग त्या ठिकाणी अंधार नावे वधू,
तिला त्या ठिकाणी अंधाराची साडी पांघरावी लागेल आणि मग ती अंधाराची साडी पांघरल्यानंतर त्या ठिकाणी तारांगणाचं जे चंद्रविश्वास चंद्र सूर्य जे काही तारांगण आहे वरचं ते तिच्या अंगावरती शोभून दिसते. पण पहिले तिला अंधार घ्यावा लागला अंगावरती, अंधार झाला मग त्यावरती चांदणं शोभून दिसतं. अशा प्रकारे अंगाचं सुंदर असलेलं त्या वधूचं सौंदर्य पण, परंतु तिला पहिले रात्रीची अपेक्षा, रात्रीची तिला त्या ठिकाणी तिला रात्र कधी होईल हा तिला काळ त्यासाठी वाट बघावी लागली आणि मग त्या ठिकाणी ती सजून आणि शृंगारून तयार होत असते. पण रात्र झाल्याशिवाय तिला त्या गोष्टी शृंगारित करता येत नाही. तशाप्रमाणे ते जसं शोभायमान चांदणं त्या वधूला म्हणजे त्या संध्या रागाच्या असलेल्या संध्याकाळप्रमाणे पांघरलेल्या अंधाराला जसं शोभून दिसते तसं हे जे काव्यत्वाचं असलेलं चांदणं आहे हे या ठिकाणी निश्चितच शोभून दिसणार आहे. ग्रंथाचं किंवा या ओव्यांचं ते महत्व वर्णन करतात आहे कवी की कशा प्रकारच्या या ओव्या आहेत. पदप्रमेयांचे गुंफणे श्यामा भुजबंधना, श्यामा भुजबंधा तेजिने, कोवळीक घाली शिरणे शिर पुष्पाशी. हे जे पद प्रमेयांनी बांधलेले आहेत, पद जे एक एक असतात, एक एक पदानी पुढे पुढे जात जात त्या ठिकाणी जो श्लोक तयार होतो. परंतु पहिले पद निर्माण करावं लागतं आणि त्या पदामध्ये भारदस्त प्रमाण असला पाहिजे. पद म्हणजे वाक्य, शब्द, रचना, पण त्या शब्दामध्ये मर्म असलं पाहिजे तर त्याला प्रमेयाचं रूप येईल. आणि म्हणून पदप्रमेयांचे गुंफणे, त्या पदाला नुसतंच शब्द नसून प्रमेयाप्रमाणे प्रकर्षेण काहीतरी सारांश रूपाचा अर्थ त्या पदांमध्ये दडलेला असतो असे ते पद. श्यामा भुजबंधा तेजिने, कारण हे फक्त त्या ग्रंथाचं पूर्वपीठिका वर्णन करतात आहे. अजून ग्रंथाची कशी सुरुवात आहे ती व्हायचीच आहे. पण तो ग्रंथ पुढे कसा आहे, भक्ताचं आणि श्रीकृष्णाचं आणि भक्ताचं जे उद्धवाचं जे काही वर्णन आहे त्या कवीला या ग्रंथातून पुढे सादर करायचं आहे. परंतु त्या अगोदरच पार्श्वभूमी मांडत असताना या ठिकाणी अशा पदाच्या या असलेल्या प्रमेयाचं गुंफन करत असताना कवी म्हणतात की ते पद कसे दिसतात किंवा ते प्रमेय कसे आहेत ग्रंथामध्ये. श्यामा भुजबंधा तेजिने, श्यामा म्हणजे स्त्री आणि त्या स्त्रीच्या ठिकाणी जसं बाहुभूषण आभर त्या ठिकाणी केलेले आभूषण म्हणजेच अलंकार हे जसे त्या स्त्रीच्या अंगावरती शोभून दिसणारे असतात त्याप्रमाणे कोवळी घाली शिरणे शिर पुष्पाशी, कोवळे असलेले पुष्प आणि त्या ठिकाणी ते कोवळे पुष्प आणि पुष्पाने केलेले गुंफण, आपण त्या ठिकाणी त्याला गजरा वगैरे म्हणतो. अशा प्रकारे ते पुष्प त्या ठिकाणी शोभायमान करणारे असतात आणि मग त्या ठिकाणी ते पुष्प शिरावरती खोवल्या जातात, मुकुटावरती लावल्या जातात, गळामध्ये त्याचा हार घातला जातो. ही जशी पुष्पांची माळ त्या देहाला शोभून आणण्यासाठी अशा प्रकारे ते पुष्प आणि त्या ठिकाणी असलेला शृंगार हा जसा एकमेकाशी स्पर्धा करत असतो की तू चांगला दिसतो का मी चांगला दिसतो, हे जसे एकमेकाशी स्पर्धा करणारे आहेत तसे या काव्यातले जे शब्द आहेत एक एक शब्द हा स्पर्धेप्रमाणे. याही पेक्षा त्याला वाटलं की या शब्दाचं काही वेगळेपण आहे, पुढचा शब्द ऐकला तर त्याच्यात वाटेल की याच्यातही काही वेगळेपण आहे. म्हणजेच अपूर्वता त्या काव्यामध्ये वेगवेगळ्या ओव्यांमध्ये निर्माण झालेली आहे. एकच एक नसून जरी भक्ताचं आणि ईश्वराचं त्या ठिकाणी केलेलं वर्णन आहे पण त्यामधून वेगवेगळा आशय कवींनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. जसं ते आमच्या याच्यात आलेलं आहे की वांकी विरोध कायसामा माळीशी, जसं पायामध्ये घालायची वांकी असते आहे की नाही, पूर्वी घालायची आताही घालतात ते वांकी, काय म्हणतात त्याला, वाई म्हणतात तुमच्या वाळे, पण ते पायामध्ये घालतात. आणि एक माळ असते गळ्यातली आहे की नाही, मग ते पायातली माळ, आपलं पायातली वांकी आणि गळ्यातली माळ हे दोन्ही वस्तू कशा बोलतात काय, बोलणार आहे का त्या, नाही बोलत ना, कधी कधी बोलतात, नाही बोलत. बापू तर नाही म्हणते आता मध्ये बोलत नाही म्हणते, अहो बोलतात त्या
हा. अहो ती पायातली वांकी म्हणते की बा मी श्रेष्ठ आहे. पायातली वांकी काय म्हणते? मी श्रेष्ठ आहे. आणि गळ्यातली माळ म्हणते मी श्रेष्ठ आहे. आता ते म्हणतो तू गळ्यात आहे मी पायात आहे. तू पायात आहे म्हणून तू कनिष्ठ आहे. ती माळ म्हणते तिला. ती माळ काय म्हणते त्या वांगीला की तू पायात आहे की नाही. पायाकडे कोणाचं लक्ष असते आहे की नाही. मी गळ्यात पहिले जाऊन बसते म्हणून मी श्रेष्ठ आहे. मग ती वांकी म्हणते असं नाही, माझ्याच पायावर डोकं ठेवतात लोक. जेव्हा डोकं ठेवतात कुठे ठेवतात? पायावर ठेवतात ना. तू पहिला नमन मलाच होते. तू जरी गळ्यात जाऊन बसली पण पाया मध्येच पडतात म्हणून मीच मोठी आहे. बोलले की दोघं एकमेकाशी असं तुम्हाला बोलतच नाही, बोलतात. तर अशा प्रकारे एक एक जो एक अलंकार असतो तो त्या ठिकाणी शोभा आणणारा असतो. अशा प्रकारे हे अलंकार जसे एकमेकाशी स्पर्धा करतात त्याप्रमाणे हे काव्य जे कविता आहे हे सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वेगवेगळ्या शब्दातून वेगवेगळ्या काव्यातून स्पर्धेप्रमाणे आपला अर्थ भासविणारे असतात. नीच नीच तारांगणा दिजे संध्या रागाचे रावण, तरी त्या आखराचे सुरंगपणा अधिक दिशे. या तारांगणामध्ये जसं संध्या राग, जसं त्या रात्रीच्या वेळेमध्ये सगळे तारांगण हे गगनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विशेष प्रकारचं महात्म्य, विशेष प्रकारचं त्या ठिकाणी असलेलं सौंदर्य, त्या गगनामधून तारे आपले झळझळ करत दिसतात. आणि मग तो जो त्या संध्या रागाचा घेतलेला अंगावरती लेप आहे, अंधाराचं जे एक प्रकारे त्या ठिकाणी कवच आहे, आणि त्या अंधारामध्ये जे तारांगण ते आपल्याला झळझळ करत दिसते, तरी त्या आखराचे सुरंगपण अधिक दिशे. ते जसं न्याय दिला या ठिकाणी की जसं अंधारामध्ये अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणी ते तारांगण चमकून दिसते, त्यामधली विशेषतः त्यामधले तारे, त्यामधले चांदणे जवळजवळचे वेगवेगळ्या प्रकारचा भास आपल्याला करून देतात. त्याचप्रमाणे त्या आखराचे सुरंगपण अधिक दिशे. आखर म्हणजे ईश्वरीचे शब्द, आखर म्हणजे ईश्वराचं असलेलं त्या ठिकाणचं जवळीक त्याचं असलेलं त्या शब्दाचं वलय. आखर शब्द हा कसा आहे माहितीये का तुम्हाला? आमच्या विदर्भात म्हणतात आखर म्हणजे गावाशेजारी असलेलं शेत. जसं तुम्ही पांढरे म्हणताय की तिकडे विदर्भात म्हणतात आखर. आखर म्हणजे गावाला लागून असतं जवळच, त्याला आखर म्हणतात, गावाच्या शेजारी असलेलं शेत. तसं त्या ठिकाणी त्या काव्यामधून ज्या परमेश्वराचं जवळीकतेचं साधणारं जे पद आहे, त्या परमेश्वराची जवळीकता आपल्याला गुणानुगुणाची जवळीकता त्यामधून साधल्या जाईल असे असलेले हे जवळ असलेले परमेश्वराच्या जवळ करणारे शब्द किंवा आखर म्हणजे शब्द हे जसे त्या ईश्वरीच्या ठिकाणी आपल्याला जवळीकता साधून देतात, ते त्या ठिकाणी सुरंग पण मिरवितात. सुरंग म्हणजे त्यामध्ये एक भाव निर्माण करून देतात आणि तो भाव आपल्या ठिकाणी अधिकपणा दिसे, म्हणजे अधिकपणाचं कार्य त्या भावाच्या ठिकाणी शब्दातून आपल्याला ते प्रगट होत असते. अशा प्रकारे रात्रीचा असलेला चांदण्याचा प्रकाश तो जसा त्या ठिकाणी शोभून दिसणारा आहे, तसं इथे हे शब्द परमेश्वराच्या गुणांमोदनाचे या आपल्यासाठी हे शोभून दिसतात आणि आपल्याला त्याचा विशेष अर्थ भासवतात. पदाचा मेळावा रत्नाकरा करी चढावा, प्रमय करी हेवा अमृत लहरीशी. हे पद कशा प्रकारची बांधणी केलेली आहे म्हणून कवी आता या ठिकाणी ग्रंथाचं महत्व सांगतात की जे पद आहेत माझी जी बांधणी केलेली आहे मी शब्दाची, कारण ईश्वराने भक्ताचं स्तुतिस्तवन आहे म्हणून याला सामान्य म्हणता येणार नाही. ज्या भक्तांनी ईश्वराला वश केलेलं असते, उद्धव देव हे श्रीकृष्ण महाराजांचे कोण होते? आपलं कंसाचे कोण होते? प्रधान. उद्धव देव कोण होते? कंसाचे प्रधान होते. प्रधान म्हणजे फार मुख्य जबाबदारी असते. जसं आज आपण म्हणतो राष्ट्रपती आणि पंतप्रधान, तर पंतप्रधानाचं पद त्यांच्याकडे, उद्धव देवाकडे. पण ते श्रीकृष्ण महाराजांचे निश्चित भक्त होते. ऐश्वर्यामध्ये राहून उद्धव देवाला 700 राण्या होत्या असं म्हणतात. किती राण्या होत्या? 700.
एवढं त्यांचं असलेलं एक विश्व होतं, मोठं असलेलं पद त्यांच्याकडे होतं. पण ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज गोकुळामधून मथुरेला गेले, त्या ठिकाणी उग्रसेनाला बंदिस्त करून ठेवलं होतं कंसाने, त्याच्या वडिलांना. उग्रसेन त्यांचे वडील कंसाचे, त्यांना काय केलं, बंदी खाण्यात घालून दिलं आणि आपल्याच वडिलांकडून आपण स्वतःच राज्य घेतलं, राज्यावर बसलं. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांचं मर्दन केलं. मर्दन केल्यानंतर पहिले उग्रसेनाला त्या बंदीखान्यातून काढलं. ज्यावेळेला बंदीखान्यातून काढलं आणि बंदीखान्यातून श्रीकृष्ण महाराज वर येत होते, उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांची ती लीळा पाहून कशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज होता, या ठिकाणी काय काय लीळा करतात. आणि मग उद्धवदेवानी श्रीकृष्ण महाराजांना खांबाच्या आळून पाहिलं. श्रीकृष्ण महाराजांची ती लीळा, असलेलं वेदत्पण, भक्ताला मनात असलेल्या आवडी आणि श्रीकृष्ण महाराजांच्या त्यांनी समोर न जाता मागूनच खांबाच्या आळून आडून त्यांना ते बघत होते. कारण आपण जसं एखादा गुरु असतात, आपले जे ज्येष्ठ असतात, आपण जसं एकदम समोरासमोर जात नाही. कारण एकदम समजा कुठल्याही प्रकारे आपल्याकडून काही चूक होऊ नये, काही अधिकृती होऊ नये, काही समजा काही ओबडधोबड आपलं धोष्टपणाचं वागणं असते, ते काही आपलं उद्याला येऊ नये म्हणून त्याला आपल्या परंपरेमध्ये ओळख सारणे म्हणतात. लांबून लांबून ओळख सारणे, लांबून लांबून त्या ठिकाणी काही असला व्यापार करणे, अशी पद्धती आहे. तशा प्रकारे लांबून लांबूनच श्रीकृष्ण महाराजांना ते बघत होते आणि सोबत सोबत चालत होते. पण ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज बंदी खाण्यातून वर आले आणि एकाएकी श्रीकृष्ण महाराजांची आणि उद्धवदेवाची दृष्टादृष्ट झाली. जशी दृष्टीला दृष्टी मिळाली आणि श्रीकृष्ण महाराजांनी उद्धवदेवाला चहूकळिकेच्या प्रेमाचा संचार केला. ज्या कळिका असतात, जसं महादोबा भक्ताला प्रेम दिलं स्वामींनी 4 कळिकेचं, बाईसाला दिलं 1 कळिकेचं, तसं इथं उद्धवदेवाला देवानी प्रेम दिलं. आणि हे प्रेमी भक्त उद्धवदेव, श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये असलेले उद्धवदेव. अशा प्रकारे या उद्धवदेवाचं म्हणजे भक्ताचं आणि प्रत्यक्षात भगवंत श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. म्हणून पदाचा मेळावा रत्नाकरी रत्नकरा करी चढावा, प्रमय करी हेवा अमृत लहरीशी. पदांचा मेळावा, पद जे आहेत या ठिकाणी जी मिळणी झालेली या पदाची, तरी रत्नाकरा करी चढावा. रत्नाकर म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये काय असते, खाण आहे. अनेक प्रकारचे रत्न माणिक मोती त्यामध्ये दडलेले आहेत. जेवढं जेवढं तुम्ही शोधाल तेवढं त्यात मिळतेच मिळते. पण समुद्रात एवढंच आहे हे काही सांगता येत नाही. अमृताचं सुद्धा त्या ठिकाणी मंथन करून अमृत काढलं देव लोकांनी त्याच्यातून. म्हणजे समुद्रामध्ये आहेच आहे, पण त्या रत्नकरापेक्षाही चढावा असलेला ईश्वरीचा जो एक भाव आहे, तो या ग्रंथामधून आपल्या हृदयाला आल्हादित करणारा असतो. त्यामध्ये जसं नवम वेगवेगळेपणा त्या ठिकाणी तो मला जसा समुद्रामधून प्राप्त करता येतो. स्वामींनी सुद्धा आपल्याला समुद्राचा दृष्टांत सांगितला आणि स्वामींनी सांगितलं की हे समुद्री काही एक नसे, हे समुद्री अनर्घ्य रत्ने असते. कोणी जातो शिंपले आणतो, कोणी जातो कवळे आणतो, कोणी जातो मोती आणतो. पण स्वामी म्हणतात अरे समुद्रात अनर्घ रत्नासारखं रत्न सुद्धा यामध्ये आहे. मग ते जातात ते रत्न आणतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं प्राप्त करून देणारा तो जसा समुद्र आहे, तसं या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारचं देणारं काव्यामधलं भक्तिरसाचं जे अंग आहे ते या प्रमेयाच्या माध्यमातून कवींनी या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ते म्हणतात पदांचा मेळावा रत्नाकरा करी चढावा. जणू काही त्या समुद्राला एक प्रकारे चढाओढ करून त्यामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची एक उत्सुकता आणि नाविन्यता असते, तशी इथं सुद्धा वेगवेगळी नाविन्यता या ग्रंथामध्ये आहे. प्रमय करी हेवा अमृत लहरीशी. ज्यावेळेला त्या समुद्राला भरती येते, क्षीराब्ध नावाचं तळ आहे, क्षीराब्दी सप्तसागर आहेत, त्यामध्ये क्षीराब्दी नावाचा समुद्र आहे, सागर आहे. आणि त्या क्षीराब्दी तळ्याला जेव्हा भरती आहे, ते जेव्हा भरती आली म्हणजे लाटा येतात.
पण माहिती आहे की भरती आणि ओहोटी आपल्याला माहित आहे, पण पौर्णिमेला भरती येते ना, ती पौर्णिमेलाच काय येते की ते पौर्णिमेमधून जे चंद्राची त्या ठिकाणी पडणारी अमृत छाया जी आहे चंद्राची, ती ज्या वेळेला त्या पाण्याच्या ठिकाणी पडत असते त्यावेळेला तिथे एक अमृताप्रमाणे तिथं अमृत त्या ठिकाणी तयार होते आणि मग त्या भरतीच्या वेळी अमृत लहरी त्यामधून त्या चंद्राच्या किरणांमधून प्रसिद्ध होत असतात. त्या ठिकाणी अमृत लहरीप्रमाणे जशी ती लहर अमृताची पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी येते आणि समुद्राला भरती येते आणि भरती आल्यानंतर लाटा येतात आणि वेगवेगळ्या लाटा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आल्हादित करणारे असतात. तसं या ठिकाणी या काव्यग्रंथाला निश्चितच आलेली ही भरती आहे. या पदाच्या आणि असलेल्या अक्षर जुळवणी हे जे प्रमेय आहे हे या ठिकाणी जीवनाला आपल्या भरती देणारा आहे. आत चंद्र करा झळाळ दिसे सुधा करा, तैसे पदाची आपदरा भीतरी भाव डोळा दिसती. जसं चंद्र करा म्हणजे चंद्राची किरण, ज्यावेळेला चंद्र प्रकाशित होतो, ज्यावेळेला चंद्राचा उदय होतो आकाशामध्ये आणि मग चंद्र प्रकाशित झाल्यानंतर झळाळ दिसे सुधा करा, त्यामध्ये जी झळाळ आहे, तेज आहे, पुंजता आहे, ती जशी सुधाकर म्हणजेच अमृताचा ठेवा. चंद्र प्रकाशित झाला का त्यामधून अमृतामधून जसं 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 पाझर फुटावा तसा प्रमाणे त्या चंद्र किरणांमधून ती झळाळ त्यामधून असलेला आतमध्ये तो अमृताप्रमाणे असलेला चंद्र किरणांचा ठेवा. चंद्र हा प्रकाशित होतो पण त्या किरणांमध्ये आतमध्ये अमृताचा ठेवा आहे, कारण त्याला अमृत संजीवनी असं म्हटलेलं आहे. त्यामधून पाझरणारं जे अमृत रूपी जे जे काही त्याच्यातून जे द्रव आहे त्या चंद्राच्या रश्मीमधूनच त्या ठिकाणी ते द्रव ज्या वेळेला द्रवीभूत होत असते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या किरणांमधून नवीन नवीन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वनस्पती असो, त्या ठिकाणचे पशुपक्षी असो किंवा अनेक प्रकारच्या असलेल्या जीवजातीला त्या चंद्रकिरणांचा उपयोग होत असतो. आणि म्हणून चंद्र सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो, सूर्य सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. हे आपल्या जीवनाशी असलेले आवश्यक घटक आहे. अशा प्रकारे आत चंद्र करा, चंद्र किरणांच्या आतमध्ये जो अमृताचा ठेवा आहे, सुधाकर म्हणजे अमृत ठेवा, त्या चंद्र किरणांमध्ये असलेला अमृताचा जो ठेवा आहे तो त्या झळाळीच्या माध्यमातून म्हणजे प्रकाशाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. हा झाला या ठिकाणी आपल्याला दिलेला न्याय आहे, समजून सांगायचा. त्याप्रमाणे तैसे पदाची पदरा भीतरी भाव डोळा दिसती, त्याप्रमाणे हे जे पद आहेत, हे जे काव्य आहे, या आतमधला जो भाव असतो ते जसं त्या चंद्र किरणांच्या आतमध्ये अमृत दळलेला आहे तसे या पदाच्या आतमध्ये एक ईश्वरीचा त्या मागचा हेतू, परमेश्वराचं एक असलेलं त्या मागचं कार्य या श्लोकांमध्ये या काव्यामध्ये दडलेलं आहे. आणि ते ज्याच्या ठिकाणी त्या प्रकारचं जसं त्या सोमकांत दगडाला जसा पाझर, त्या दगडाची ती पात्रता आहे म्हणून त्याला पाझर फुटतो, तसं ज्याच्या ठिकाणी ते ईश्वरीचे भाव जाणण्याची अमृत कळा असते ते त्या ठिकाणी त्याच्या ते भाव डोळा दिसते म्हणजे त्याच्या उदयाला येतील, त्याला त्याची अनुभूती होईल. पिळल्या चंद्रबिंब सुटती अमृत धाराचे कदंब, तैसे फुटती तुंब नवरसाचे. पिळल्या म्हणजे ज्या वेळेला चंद्राचा प्रकाश, चंद्र किरण हे बिंब म्हणजे ज्या मंडळावरती म्हणजे त्या भागावरती पडतो त्या ठिकाणी अमृत धाराचे कदंब, अमृत धाराचे कदंब म्हणजे तुषार, ती अमृताची धार, ती जे तुषार म्हणजे थेंब असतात ते त्या ठिकाणी त्या चंद्राच्या किरणातून स्रवलेलं एक प्रकारचं तुंब म्हणजे कदंब म्हणजे तुषार आहे. आणि ते तुषार कसे असतात, ते शांत करणारे असतात. तैसे फुटती तुंब नवरसाचे, तसं या ठिकाणी जे संचय केलेला तुंब म्हणजे तळ, तुंब म्हणजे तलाव, तो जसा संचित असतो आणि तो संचित तलाव ज्या वेळेला फुटतो त्यामधून पाणी प्रहर्षित होते आणि त्याप्रमाणे त्या पाण्याचा जसा त्या ठिकाणी उपयोग केला जातो तसं या ठिकाणी
हे शब्द जे आहे हे याप्रमाणे आपल्याला चंद्राच्या शीतलतेप्रमाणे अमृत देणारे आहेत. तळ्यातील त्या पाण्याप्रमाणे तो जसा उपयोग सगळ्यांसाठी होतो तसा हा परमेश्वराचा जो ज्ञानरत्नाचा ठेवा असतो तो तुम्हाला सगळ्यांसाठी नवरसांचे म्हणजे नवरसाचं जे काव्य या ठिकाणी भक्तिरसपूर्वक त्या ठिकाणी ब्रह्मविद्येचं अनुसंधान साधन केलेलं आहे ते सगळ्यांच्या उपयोगी आहे. ऐशी कविता लते. आता इथं कवीने या ग्रंथाचं विशेष महात्म्य सांगितलं की ऐशी कविता लते ब्रह्मविद्येची फुले दिसती फांकते तरी पसरते नि हाते कवन न तोडी. कवी म्हणतात की अशी ही कविता लता म्हणजे वेली. लता म्हणजे या ठिकाणी केलेली शब्दरचना. ती लता म्हणजे जसा वेल हा जसा एका क्रमाने असतो सरळ रेषेमध्ये लंबी असतो तसं हे ओव्याळ्या काव्यरूपी केलेल्या लतेप्रमाणे आहेत. आणि त्यामध्ये ब्रह्मविद्येचं फुल फुलणार आहे. त्या वेलाला जसे फुलं येतात तसे इथे या काव्यामधून ब्रह्मविद्येचं फुल ब्रह्म म्हणजे परमेश्वर त्याचे स्तुतिवर्ण यामध्ये आहे. आणि म्हणून ते फुलं ज्याच्या ठिकाणी त्याला अनुभवाला येतील किंवा दिसतील तर हात पसरते नि हाते कवन न तोडी. आपल्याला हात आपले पसरलेलेच आहे आणि मग आपण त्याला तोडणार नाही का. जर फुल दिसतं तर आपलं सहज वाटतं की हे फुल आपण घेतलं पाहिजे. एक तर सुगंध घ्यावा नाही तर देवावर ठेवावं. पण त्या ठिकाणी ते फुल तोडण्याची जशी आपली इच्छा होते तसं जो ब्रह्मविद्येचा मर्म जाणणारा असतो किंवा ईश्वराची आवडी ज्याला असते तो सहजपणे या ग्रंथाचं श्रवण करेल किंवा अनुभवरूपी तो ग्रंथ आपल्या जीवनामध्ये उपयोगी आहे. पवित्र गंगोदका सरिसी परिती जे कस्तुरिका तरी परिमळाच्या कौतिका कान लावावी. कवी म्हणतात की पवित्र असलेलं हे गंगोचं उदक आहे. आपण म्हणतो गंगेचं उदक पवित्र आहे. पवित्र गंगेच्या उदकाप्रमाणे आणि त्या गंगेच्या उदकात टाकलं परत कस्तुरी. आता पाण्यात कस्तुरी समजा त्या ठिकाणी मिश्रित केली आणखी समजा त्याला एक प्रकारे कस्तुरीचा बहर त्या पाण्याच्या असलेल्या संयोगाने आणि त्यामधून आलेला सुगंध तरी परिमळाच्या कौतिका कान लावावी. आपण तो कस्तुरीचा टिळा का बरं लावणार नाही. कस्तुरीचं त्याच्यात मिश्रण करायचे असेल तर पाणी घ्यावंच लागतं आणि पाणी बी साधन गंगेचं आणलेलं पाणी आहे. एक तर गंगेचं पवित्र पण त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि ते असलेलं पाणी त्याच्यात टाकली पुन्हा कस्तुरी आणि मग तो कस्तुरीचा टिळा आपल्याला विशेष करून तो त्या ठिकाणी सुगंध देणारा असतो. तशा या प्रमाणे जसं हे कस्तुरी आणि गंगेचं उदक हे जसं मिश्रण केलेलं आहे तसं या ठिकाणी सुद्धा कवीला हे म्हणायचं आहे की या माझ्या काव्यामध्ये अशाच प्रकारचा मी भाव ओतण्याचा मिश्र भाव ओतण्याचा प्रयत्न केला. एकीकडे नवरस आहे रसाचं शांती रस आहे वेगवेगळे रस त्यामध्ये ओतले. दुसरीकडे परमेश्वराचं ब्रह्मविद्या आहे आणि हे असं मिश्रण करून त्या ठिकाणी हा मिश्रनिष्ठ जसा टिळा त्या ठिकाणी लावला जातो तसं हे काव्य हे मी या ठिकाणी माझं कर्तृत्व या काव्याचं असं केलेलं आहे. हे कवी आपलं कर्तृत्व या ठिकाणी सांगतो. कापूर केळीचा पदरी दिसती तुळशीची मंजिरी तरी तोडून कबर भारी कवन न बांधे. कापूर केळीचा पदरी जसं त्या ठिकाणी कर्पूर केळी जसं त्या ठिकाणी पुष्प येतात आणि तुळशीला जसे मंजिरी येतात गुच्छे येतात आणि मग ते जसे गुच्छे म्हटले तोडून जर आपण फुलाचे कबरबारी म्हणजे मस्तकी त्याचा तुरा कोण होणार नाही. अशा प्रकारे त्या जसा फुलाला समजा आपण कुठेतरी उपयोगी आणत असतो त्या आपल्या उंच डोक्यावरती त्याला वेळण्याचा प्रयत्न करतो गळ्यात माल घालत असतो. अशा प्रकारे हे निश्चितच काव्य या काव्याचा सुद्धा जनलोक असा गौरव करतील. ब्रह्मविद्येचे मी कसे कामतत्वा भागनी दिशे तरी कवनाचे म्हणा पैसे अभिलाषण करी. ब्रह्मविद्येची कसोटी आहे. या काव्याला नुसतं काव्यपणच नाही तर याला ब्रह्मविद्येचं कसले पण आहे. कसोटी म्हणजे त्या ब्रह्मविद्येचा त्याला निकष लावलेला आहे. नुसतंच केलेलं काव्य नाही.
काव्य हे नुसतं काही कथारूप असते, काही गोष्टीरूप असते, पण हे याला ब्रह्मविद्या म्हणजे ईश्वराचं अनुसंधान साधून केलेलं हे काव्य आहे. आणि म्हणून त्याला कसवटी आहे. कसवटी म्हणजे जसं सोनं जर परीक्षा करायची असेल तर त्याला कसपट्टी असते. दुकानात गेलो आपण सुवर्णाचे का, तो त्याच्याजवळ एक दगड असतो छोटा, तो दगड त्याला घासला का त्या सुवर्णाचं त्याच्यावरती एक रेष उमटते आणि त्याच्या लक्षात येते की हे सुवर्ण आहे का बेगड आहे का पितळ आहे, ते जाणून घेतो. पण ती कसवटी महत्वाची, जी कसवटी आहे ती त्याची परीक्षा असते. तसं इथे या काव्यामध्ये ब्रह्मविद्येचं जे निरूपण आहे आणि ते ब्रह्मविद्येचं निरूपण या काव्यामध्ये भरलेलं आहे. म्हणून याला ब्रह्मविद्येचा कस आहे. कामतत्वा भाजनी दिशे, आणि जे त्यामध्ये आवडीचं जे काही एक विशेष प्रकारचं आवडीरूप कार्य आहे. भाजनी म्हणजे आवडी, म्हणजेच रसाचं जे काही एक अनुसंधान साधलं गेलं. कामतत्व म्हणजे असलेला तो रस त्यामध्ये ओतल्या गेलेला आहे. आणि दुसरीकडे ब्रह्मविद्या अशी दोघांकडून केलेली भाजनी म्हणजे संमिश्र मिसळणी ती त्या काव्यामध्ये दिसून येते. तरी कवनाचे म्हणा बसे अभिलाष करी, सहज त्या काव्याला आपण ऐकू शकतो. असं अभिलाष म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्या परमेश्वर तत्वाला श्रवण करण्यासाठी अभिलाषानं म्हणजे मोठ्या उत्साहाने ते काव्य आपण ऐकू. तैसे साहित्याचा राहणी शांतिरसा अवतरणानी, तरी माझी पवित्र वाणी कवननायके. साहित्याचा राहणी, साहित्य म्हणजेच त्या ग्रंथाला असलेलं विशेष प्रकारचं एक रूप आहे. जे काही निर्मिती आहे ती वरवर शब्दाची नसून त्याला कुठलं तरी एक विशेष प्रकारचे शब्द रचनेला वलय असते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे द्वापारयुगामधून ज्या वेळचा तो प्रसंग, त्या कार्यामध्ये परमेश्वराचं असलेलं स्तवन, तिथले पात्र, त्यावेळचे सन्निधान असलेले लोक, परिसर आणि असं एक साहित्यिक रूपाने त्यामध्ये गुंफण आलेली आहे. आणि म्हणून साहित्याचा राहणी हे सगळं त्यावेळेचा प्रसंग मांडत असताना, राहण म्हणजेच आपण म्हणतो ना राहणी घालती, बघत असतो त्याला समजा हलकी लिंब आहे की नाही, ते सगळ्या गोष्टी समजा असल्या का देवतेचं सामर्थ्य होतं ते, मग भक्ताला समजा अंगात येते आहे की नाही. तुमच्याकडे आहे खानदेशातली प्रथा बघत घुमण्याची, तर पण त्याला काही प्रक्रिया करतात ना, मग प्रक्रिया केली का होती ती गोष्ट. म्हणजेच तसं हे साहित्य, त्याला जसं साहित्य लागते की बघत तुम्हाला जाळू लागते, काय काय वेगवेगळे प्रकार असतात, तसं ते जसं समजा राहण घालण्यासाठी त्याला जसं साहित्याचं समजा अंग असते. आणि मग त्यामधून ते साहित्य ते सगळं मेळ जमला मग त्याच्या अंगात तसं येत नाही. तसं इथं सुद्धा यांनी त्याला उदाहरण दिलं की तैसे साहित्याचा राहण घातलेला आहे. आणि हे समजा कार्य आता प्रयोजन हाती घेतलेलं आहे. तर शांती रसा अवतरण आणि परमेश्वराच्या स्तुतीस्तवनाचं जर हे कार्य मी हाती घेतलेलं आहे, यासाठी हे साहित्य यामध्ये मी ओतलेलं आहे. कवीला समजा आपल्याला एवढं समजून सांगायसाठी कितीतरी उदाहरण कवी देऊन जाईल ना. चंद्र आणला, एकूण सूर्य आणला, तिकून काय अमृत आणलं, पण कवीला समजून सांगत असताना तुम्हाला सगळं साहित्य गोळा करावं लागणार एक एक. आणि मग या साहित्यामधून ईश्वराचं तत्व समजून सांगायचं आहे. आणि त्यामध्ये पुन्हा शांती रस आला पाहिजे, सत्वता निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत हे राहण म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं मांडणी केलं जात नाही, तोपर्यंत त्या शांती रसाचं सुद्धा त्या ठिकाणी अवतरण होणार नाही. आणि म्हणून तो शांती रस अवतरला पाहिजे. त्या ठिकाणी जसं ते सामर्थ्य अवतरते तसं इथं सत्व निर्माण झालं पाहिजे त्या काव्यासहयोगी. तर असं जर काव्य निर्माण मी करू शकलो तर माझी पवित्र वाणी कवनना ऐके. मग हे परमेश्वराचं असलेलं पवित्र गुणांमोदन कोण बरं ऐकणार नाही, सहजरित्या हे श्रोतेवर्ग ऐकतील अशी कवीने या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे श्रोता वर्ग यांच्याकडून. पुराण गगनीचा कुमुद बंधू जो ऐकी ते एकादश स्कंदू,
तेथ किजेल प्रबंधू मुनी जना लागी. हे जे पुराण गगनीचा कुमोद बंधू. गगनामध्ये काय आहे? आकाशामध्ये चंद्र असतो आणि मग तो चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर काही कमळ असे असतात की ते अंधार पडला का त्या ठिकाणी त्या कमळाचं फुल जे आपाप आकर्षित होते, आकृष्ट होऊन जाते आणि त्या ठिकाणी लुप्त पावते. भुंगा आतमध्येच भरून जातो कारण सूर्य निघून गेला. परंतु काही कमळ असे असतात की ते रात्री चंद्र पडला का मग विकसित होतात. म्हणून कुमोद म्हणजेच चंद्रप्रकाशाने प्रकाशित होणारं कमळ हे जसं त्या चंद्राच्या प्रकाशाने प्रकर्षित होते, उदयाला येते. पुराण गगनीचा कुमोद बंधू जो ऐकी जे एकादश स्कंदू. तेथ क्रीडेल प्रबंधू मुनी जना लागी. जसं त्या चंद्रप्रकाशामुळं गगनामधून तो जसा चंद्राचा त्या ठिकाणी प्रकाश पडला का तो जसा कमळ विकसित होतो, तसं इथे परमेश्वराच्या एखाद्या स्तुतिस्तवनाच्या माध्यमातून निश्चितच तुमच्या हृदयामध्ये तो असलेला विकसितपणा परमेश्वराच्या स्तुतिस्तवनाने निर्माण होईल. जसं चंद्राच्या प्रकाशनाने ते कुमोद म्हणजे कमळ उल्लसित झालं, त्या ठिकाणी त्या कुमळाला काय झालंय? उल्लसितपणा आला, ते उदयाला आलं कमळ. तसं इथं सुद्धा हा भाव जर असला त्या ठिकाणी तर जे किजेल प्रबंध मुनी जना लागी. हा जो प्रबंध आहे हा प्रबंध जे मुनिजन असतात, ज्ञानीजन असतात, त्या मुनिजनांसाठी हा प्रबंध निश्चितच उपयोगी जाणार आहे. कुमुदनी तो बाग में बसे चंदा बसे आकाश असं म्हणतात ना. कुमुदिनी आहे बागमध्ये, ती आहे खाली जमिनीवर, चंद्र आहे आकाशात. अशा प्रकारे तिथून चंद्रानं त्या ठिकाणी शीतलता टाकावी, चंद्रकिरण त्यावरती पडावं आणि तो कमळ त्या ठिकाणी उदयाला यावं. अशा प्रकारे त्या परमेश्वराचं एखादं तत्व असते, एखादा सिद्धांत असतो, तो एखाद्याच्या मनात बसावा आणि आपल्याला त्यामधून तो आल्हाद प्राप्त व्हावा. अशासाठी काही साहित्याची निर्मिती असते आणि म्हणून आमच्या निर्मितीचा हेतू तो आहे. कवीला हे सांगायचं आहे की आमच्या सुद्धा आम्ही हे जे निर्माण केलेले ग्रंथ असतात हे सुद्धा आमच्या अशा प्रकारे ईश्वराचं स्तुतिस्तवन, त्यामधून एक आपल्याला स्तुतिस्तवनाच्या माध्यमातून श्रोते वर्ग असतात, त्या सगळ्यांना त्याचा आल्हाद प्राप्त व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून मुनी जनाला. जन म्हणजे सर्वच आले त्याच्यामध्ये. मुनी म्हणजे मननशील, मौनशील, ज्याला ईश्वराची इच्छा असते, आकांक्षा असते, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. जो कैवल्य कुसुमाचा आमोद ना तरी ब्रह्मविद्येचा युवन मंदू. तो म्हणजेल संवादू श्रीकृष्ण उद्धवाचा. जो कैवल्य कुसुमाचा आमोद, आमोद म्हणजे सुगंध, कैवल्य सुगंध ज्यामध्ये प्राप्त झालेला असतो. आता कुसुम म्हणजे पुष्प, त्या पुष्पाचा सुगंध जसा आपल्याला घ्यावासा वाटतो तसं इथे हा कैवल्याचा सुगंध ज्याला घ्यायचा असेल, कैवल्य म्हणजे परमेश्वर प्राप्त करायचा असेल, जो त्या परमेश्वराचा जो जवळचा भक्त असेल किंवा ज्याला ईश्वराची काहीतरी घेण्याची इच्छा असते, अशा प्रकारे तो सुगंध तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मविद्येचा युवन मधू. ब्रह्मविद्येचं ज्याला जोड झालेली आहे, युवन म्हणजे तारुण्य दशेमध्ये जसं युवक म्हणतो आपण, तसं ही तारुण्य दशा असते आणि त्या तारुण्य दशामध्ये जशी त्याच्या जीवनामध्ये मधु म्हणजे त्याला गोडी निर्माण आहे, तारुण्य दशा आहे आणि त्या तारुण्य दशामध्ये जशी त्याला अंतःकरणामध्ये गोडी आहे आणि त्या गोडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो आपला आनंद घेत असतो, ती जशी तरुणपणाची गोडी त्याच्या ठिकाणी आहे, तसं इथे सुद्धा या परमेश्वर कैवल्याचा जो निधान देणारा परमेश्वर आहे त्या काव्याची गोडी त्या परमेश्वराचा जो भक्त असतो त्याला ती येते. तो म्हणजेर संवाद. ती गोडी येण्यासाठी कोणता? तो म्हणजेर संवाद. ती गोडी जी प्राप्त होते त्या काव्याची, तोच संवाद साधून देण्यासाठी. तो संवाद कोणता? श्रीकृष्ण उद्धवाचा. श्रीकृष्ण महाराज आणि उद्धव देव
यांचा जो संवाद आहे तो संवाद आपल्याला निश्चितच तो गोडी निर्माण करून देणारा राहणार आहे. तै मुक्तीशी सौभाग्य झाले, तै मुक्तीशी सौभाग्य आले, ब्रह्मविद्ये दैव उदयले, चांग मगन वाढिनले शांतीचे पै. मुक्तीचं सौभाग्याचं जे द्वार आहे, सुभगाचा अतिशय होते सौभाग्य, जे भाग्याचं लक्षण असते. सौभाग्य आपल्याला माहित आहे, आपण म्हणतो सौभाग्यवती आहे की नाही, म्हणजे आपण पतीला भाग्य मानलेलं आहे, उदय झालेला आहे यांच्यामुळे माझा, अशा प्रकारे तो प्रापंचिक उदय. पण इकडे सौभाग्य कोणतं आहे? ईश्वर, ईश्वराचं तत्व, त्या परमेश्वराचं असलेलं कार्य. आणि म्हणून ते मुक्तीशी सौभाग्य आले, ईश्वराच्या मुक्तीसाठी प्राप्तीसाठी त्या परमेश्वराच्या माध्यमातून होणारा जो काही कार्याचा लाभ असतो ते सौभाग्य या जीवाच्या ठिकाणी प्राप्त व्हायसाठी ब्रह्मविद्ये दैव उदयले, ईश्वराची परमेश्वराची जी विद्या आहे ती आपल्या दैवाला उदय करणारी असते. चांग मगन वाढिनले शांतीचे पै. चांग म्हणजे चांगल्या प्रकारचं, मगन म्हणजे महत्व, गांभीर्य, चांगल्या प्रकारचं त्याला असलेली महती जी प्राप्त होते या जीवाच्या ठिकाणी ती ईश्वराच्या या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून, परमेश्वराच्या तत्वाच्या माध्यमातून ते मुक्तीचे असलेले सौभाग्य, शांतिरस त्याच्याजवळ असतो. जो शांत रस सांगितलाय नवरसापैकी तो शांत रस सगळ्यात महत्वाचा आहे. आणि असा शांतिरस ज्याच्याजवळ असतो त्याच्या कृतीमध्ये, श्रवणामध्ये त्या शांतिरसाच्या माध्यमातून सौभाग्य प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचं काव्य हे ब्रह्मविद्येच्या माध्यमातून निर्माण असते. विवेकातराय झाली, प्रबोधा दशा उदयली, नवल जिनी झाली वैराग्याशी. त्या काव्यामुळे काय झालं की विवेकातराय झाली. विवेक म्हणजे आपल्या बुद्धीला विवेक निर्माण होणं फार महत्वाचं असतं. बुद्धी सगळ्याच्या ठिकाणी आहे, पण बुद्धीला विवेक हा फार सगळ्याच्या ठिकाणी नसतो. पण तो विवेक निर्माण व्हायसाठी सुद्धा त्याला त्या प्रकारचं प्रबोधन असावं लागते, तसा संघ असावा लागतो, तसं मार्गदर्शन असावं लागते. आणि म्हणून विवेकातराय झाली, त्या विवेकाची जे तराय म्हणजेच तराय म्हणजे त्या माध्यमातून त्या विवेकाला प्राप्त करण्यासाठी जे काही बरोबरी केल्या गेलेली आहे त्या पदाची प्रबोधा उदा दशा उदयली. जे एखादं निरूपण असते आणि त्या निरूपणामुळे त्या ठिकाणी त्या एखाद्या माणसाला तशा प्रकारचं ते निरूपण त्याच्या उदयाला आलं किंवा त्याच्या हृदयात प्रवेशन झालं तर मग त्याची दशा उदयते. कोणाला केव्हा, कोणाला केव्हा, कोणाला केव्हा, सगळ्याला काही सगळ्या काळी सारखा बोध नसतो. कोणी म्हणते मी आता दीक्षा घेईन, कोणी म्हणते उद्या घेईन, कोणी म्हणते परवा घेईन. सगळे काही एकटा घेत नाही. पण ज्याला जसं जसं भासते तसं तसं समजा मग त्याला ते समजा जाणवतं. तशा प्रकारे विवेकातराय झाली. विवेक आपला जागृत होणं हे फार महत्वाचं असतं, आहे की नाही. पण तो विवेक जागृत होण्यासाठी पहिले आपल्या स्वतःच्या जवळचं असलेलं जे काही बंधन असते, जे काही आपण त्यामध्ये बांधलेलो आहोत प्रापंचिक मोहमायेमध्ये, त्याला थोडंसं कमी करावं लागतं. त्याच्याशिवाय तो विवेक निर्माण होत नाही. विवेक होतो निर्माण, तर तो प्रापंचिक असेल तर तो प्रपंचाच्या उपयोगी जातो. पण इथं कवीला तो प्रापंचिक नाही सांगितला. इथे जो विवेक आहे तो ईश्वरीचा विवेक आहे. इथे जो विवेक निर्माण होणार आहे तो परमेश्वर तत्वाचा विवेक आहे. आणि परमेश्वर तत्वाचा विवेक म्हणजेच निवृत्ती मार्ग सांगितला. ती निवृत्ती म्हणजे वैराग्य. म्हणून इथं कवीने म्हटलंय विवेकातराय झाली, प्रबोधा दशा उदयली, आणि नवल जिनी झाली वैराग्याशी. झाले पण नवल म्हणजे एक नवीन असलेलं त्या ठिकाणचं कार्य त्याच्या जीवनामध्ये त्या निवृत्ती मार्गाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे. आणि त्याला कारण काय झालं? वैराग्याशी. वैराग्य म्हणजे हृदयामध्ये जो परमेश्वर साठवला आणि त्यामध्ये इहापुत्र फलोपभोग विरागो वैराग्य. ज्या फलाची अपेक्षा न करता, कुठल्याही प्रकारच्या प्रापंचिक वस्तूची अपेक्षा न करता
तो त्या ठिकाणी फलोपभोगावरून, मग इहलोकाचे असो का देवता लोकाचे असो, त्या कुठल्याही फळाची त्याच्या ठिकाणी अपेक्षा राहिली नाही. प्रापंचिक भौतिक वस्तू आणि देवताजनित वस्तू त्या पलीकडे जाऊन मला फक्त परमेश्वर पाहिजे आहे, ईश्वराच्या सुखाची अपेक्षा त्याच्या अंतःकरणात असते. अशा प्रकारचा ईश्वरीचा जो भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये तो विवेक, त्या ठिकाणी पद्धती म्हणजे त्या कराय म्हणजे ती पद्धत, ईश्वरी मार्गाचा विधी तो त्याच्या ठिकाणी तो बांधून घेतो. कराय म्हणजे पद्धती, त्या ईश्वराच्या मार्गाची जी पद्धत आहे तो आपल्या ठिकाणी तो बांधून घेतो आणि मग त्या मार्गाने त्या वैराग्यरूपी जीवनाचा तो प्रवास करतो. अशा प्रकारचं असलेलं प्रबोधन एखाद्याच्या जीवनामध्ये त्याला परिवर्तन करणारं असते. आनंदा पाटू झाला ध्यानाचा मानू वाढेलला, निकी उजळली कळा धर्मदाताची. परंतु म्हटले ते मार्ग जो त्याने स्वीकारलेला असतो, रस्त्यावर जो परमेश्वराचा चालतो, त्याला काय होतं? म्हणून आनंदा पाटू झाला. आनंदाचा पाठ म्हणजे निर्गुण परमेश्वराच्या आनंदाची गोडी त्याच्या हृदयात प्रवेशन होते. पाठ म्हणजे वस्त्र, पट्ट. त्याच्या ठिकाणी आनंदाचा तो पट्ट म्हणजे त्या ठिकाणी एखादं वस्त्र जसं आपण अंगावरती घेतो आणि मग ते अंगावरती परिधान करून त्या वस्त्राला जसा आपण स्वीकार करतो, तसं या ठिकाणी आनंदाचा जो पाठ आहे, आनंदाचं जे वस्त्र आहे, त्यांनी त्या ठिकाणी ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळं ध्यानाचा मान वाढेलला, अंतःकरणामध्ये ईश्वराची गोडी वाढली, ईश्वराचं ध्यान विशेष करून तो करू लागला. निकी उजळली कळा धर्मदाताची, आणि त्याच्या जीवनामधली जी जीवन कळा आहे ती उजळून गेली. पण कोणाची? धर्मदाताची. धर्मरूप ज्याच्या ठिकाणी कार्य आहे त्याची. ज्याच्या ठिकाणी धर्मरूप कार्य नसेल त्याला या आनंदाची गोडी येत नाही आणि त्याला त्याचं जीवनही त्या पद्धतीचं उजळत नाही. आणि म्हणून जीवनाला जर उजळणार पाहिजे असेल, जीवनामध्ये जर आपल्या आनंदाची उजळणी करायची असेल तर धर्म ईश्वरीचा त्या ठिकाणी असला पाहिजे. हे या कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की आनंदही प्राप्त होतो, त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वरीचा ध्यान सुद्धा माध्यम साधले जाते, ध्यानाचाही मार्ग साधला जातो आणि आनंदही प्राप्त, जीवनही उजळल्या जाते. पण धर्म हा सगळ्यात महत्वाचा आहे. ज्याला जाणतेपणाचं लक्षण आहे त्याच्या ठिकाणी धर्माचं जाणतेपण आहे. या धारिते तर धर्म, धरून ठेवणारा तो धर्म आहे आणि तो शेवटपर्यंत जो धरून ठेवतो त्याला हे आनंदाचं बीक, आनंदाचा पट त्याच्या ठिकाणी बांधला जातो. तपाशी बीक चढले अध्यात्म चांग पदाशी आले, भांडवल जोडले उपनिषदाशी. तप साधना, ज्या साधनेला तो त्या ठिकाणी स्वीकार करत असतो ते बीक म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी एक सौंदर्य त्यामुळे प्राप्त झालेलं असते. त्या ठिकाणी त्याला एक त्याचा फायदा मिळालेला असतो आणि म्हणून त्याला आवरण चढलेलं आहे. त्या ठिकाणी त्या तपाला एक सौंदर्य प्राप्त झालं. कशामुळं? अध्यात्म चांग पदाशी आले. अध्यात्माचा जो विचार आहे त्या आध्यात्मिक विचारामुळे त्याला सौंदर्याचं त्या तपाला बीक चढलं. तपसाधना तर स्वीकारली, पण त्या साधनेला सौंदर्य फुलत जाणं किंवा त्या साधनेचा समजा उजरंभ होणं हे महत्वाचं असते ना. स्वीकारणं आपल्या हाती आहे, पण त्याला उजरंभ करणं किंवा ते पुढे नेणं आणि त्या प्रकारे ईश्वराने त्याचा स्वीकार करणं हे महत्वाचं असते. आणि म्हणून तपाशी बी कचडले अध्यात्म चांग पदाशी आले, भांडवल जोडले उपनिषदाशी. अनेक प्रकारच्या या काव्य ग्रंथाच्या माध्यमातून जसे उपनिषदाचे वेगवेगळे भाग आहेत, त्यामधून जसं मर्म आपल्याला त्या उपनिषदाचं मर्म आहे, वेदाचं मर्म आहे, तशा माध्यमातून या परमेश्वर तत्वाचं हे मर्म जे आहे अध्यात्म रूपाने आपल्या हृदयामध्ये एक वेगळेपणाचा, एक परमेश्वराचा भाव दाखवणारे हे मर्म आहे. आणि म्हणून ते उपनिषद जसे जवळ नेणारे असतात, उप हा धातू जवळिकेशिवाय जवळ साधणारे जसं ते एखादं शब्द असतात ते कुठेतरी आपल्याला एक आध्यात्मिकतेचा जवळिकतेचा वारसा साधून देतात, तसं परमेश्वराचं हे तत्व आहे, हे सौंदर्याचं तपाचं बीक आहे.
हे निश्चितच परमेश्वराचं जवळीकता साधून देणार आहे. म्हणून कवी म्हणतात की जसं वेगवेगळे उपनिषद 10 प्रकारचे उपनिषद मुख्य आहेत, बाकी अनुषंगिक आहेत 52 उपनिषद. तर वेदा बहाळी झाली, विज्ञाने भली थोरावली, भगतीशी राणी झाली योग मंडळीची. अशा प्रकारे वेद जे आहेत वेदा बहाळी झाली, वेद जे असतात त्या वेदाला बळकटपणा निर्माण झाला. बहाळी म्हणजे बळकटपणा. विज्ञाने भली थोरावली, जे काही ईश्वराच्या जवळ असलेली विज्ञान शक्ती आणि त्या विज्ञान शक्तीच्या बळामुळे परमेश्वराचं जे महात्म्य आहे, ही जी थोरपण आहे, भक्तीशी राणी बदाली योग मंडळीची. परमेश्वर भक्तीच्या ठिकाणी जे राज्य आहे ते थोरपण आहे. त्या योग मंडळीच्या लोकांना, जे योगीजन आहेत, त्या योगीजनांना असलेलं जे काही शास्त्र, परमेश्वराचे विचार आणि या परमेश्वराच्या विचारातून ज्ञान शक्ती, विज्ञान शक्ती आणि परमेश्वराचं असलेलं पुन्हा भक्तत्व, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतात. म्हणून जेथ सर्वज्ञ राहो निरूपिता आणि उद्धव देवा सारिका श्रोता, तेथ पसरे की जे कविता ऐशी हाव कवनाशी बांधवे. कवी म्हणतात का सर्वज्ञ राहो निरूपिता, जिथे साक्षात भगवान या ग्रंथाचं असं झालं, हे ग्रंथ असा जुना आहे, त्याचे पानं नुसतं हाताला पण काढतात म्हणून ते एकत्रित झाले. जेथ सर्वज्ञ राहो निरूपिता आणि उद्धव देवा सारिका श्रोता, तेथ पसरे की जे कविता ऐशी हाव कवनाशी बांधवे. साक्षात परमेश्वर भगवंत श्री गोपाळकृष्ण महाराज हे निरूपण करणारे आहेत. उद्धव देव सारखा श्रोता ऐकणारा आहे. तेथ पसरे की जे कविता, तिथे केलेलं हे काव्याचं वर्णन, हे विस्तारपूर्वक केलेलं हे परमेश्वराच्या स्तुतीचं वर्णन. ऐशी हाव कवनाशी बांधवे, कोणाशी बांधणार नाही का हाव ऐकण्याची, सहज बांधेल. अशा प्रकारचं जर ईश्वराचं स्वतःचं निरूपण आहे, ते त्यामध्ये वर्णन केलं आहे कवी. उद्धव देवाचा संवाद, ज्या उद्धवाला श्रीकृष्ण महाराजांनी गोपिकांचं साधन करण्यासाठी पाठवलं, अशा प्रकारे श्री उद्धव देवाचा संवाद श्रीकृष्ण महाराजांनी स्वतः केलेला आहे, तो या काव्यात वाखाणला. आणि म्हणून अशा प्रकारे साक्षात भगवंतांनी जे निरूपण केलेलं आहे ते कोणाला ऐकू वाटणार नाही, सहज ऐकू आपण. मद नाही प्रेमाचा सौरसू, कवी म्हणतात श्रोते वर्ग किंवा जे समजा असतील ज्ञानीजन ते विशेष आहे, पण म्हटले श्रोता वर्ग भाग्यवान आहे. कवी वास्तविक पाहता खूप त्यांच्या ठिकाणी विद्वत प्रचुर असे विद्वान कवी आहेत, पण जाणून नेणे तो सदैव. स्वामींचं जे वाक्य आहे की मी जाणताय अशा प्रकारचा भाव दाखवत नाही. कवी स्वतःला म्हणतात की मद नाही प्रेमाचा सौरसू, वरी अज्ञानाचा डोळे लासू, तया केवी अंकुडे मोसू तया निरूपणाचा. मद नाही प्रेमाचा सौरसू, माझ्या ठिकाणी प्रेम निर्माण व्हावं किंवा मी प्रेमाने समजा एखाद्या प्रकारे परमेश्वराला वश करावं, अशा प्रकारचा भक्तिरस सौरस तो माझ्या ठिकाणी नाही. नसा रस तर नाहीच नाही, परंतु वरी अज्ञानाचा डोळे लासू, आणि अज्ञानपणाचं कार्य माझ्या जीव स्वरूपामध्ये आणि माझ्या ठिकाणी ते सदा सर्वदा अज्ञानपणाचं कार्य माझ्या ठिकाणी मला पाहायला मिळते. तया केवी अंतुडे मोसू, अशा परमेश्वर स्वरूपाला जे परंपरागत मागून चालत आलेलं जीवोद्धरणाचं कार्य करणारं स्वरूप, आणि त्या परमेश्वराने द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण महाराजांनी
ज्या प्रकारे जीवात्म्याचे उद्धरण केले, श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरले, उद्धवासारखे भक्त, कुंतीसारखे, अर्जुनासारखे भक्त, अशांचा मी काय मागावा म्हणजे मोसू म्हणजे मागावा, त्यांचं काय बरं वर्णन माझ्याकडून होऊ शकते का? अशा निरूपणाचा मी काय भाग होऊ शकतो का? असं निरूपण माझ्याकडून होणं हे फार दुर्लभ आहे. पण ईश्वराची कृपा आहे. हे माझं काहीच नाही, माझं स्वतःचं काहीच नाही. कवीला हे सांगायचं आहे की मी विद्वान आहे, मी पंडित आहे, ते म्हणतात माझं हे स्वतःचं काहीच नाही. अशा प्रकारचं माझ्या ठिकाणी प्रेमरस नाही किंवा तशा प्रकारचं ज्ञानही नाही, आणि म्हणून मी काय बरं मागचं वर्णन तुमच्यासाठी, श्रीकृष्णासारख्यांचं वर्णन मी काय तिथं होतो? मी काही साक्षात श्रीकृष्णाच्या सन्निधानात होतो का? पण मी काय करू शकतो? मी करू शकत नाही. पण एक ईश्वरीची कृपा म्हणून हे निरूपण मी तुम्हाला करतो आहे. पुन्हा तेने आखरे एके एवढी संसार वागुर चुके, म्हणून श्रीकृष्ण निरूपणे कौतिके प्रबंधू करीतू असे. पुन्हा तेने आखरे एके, त्या श्रीकृष्ण महाराजांच्या आखर म्हणजे एका शब्दाने, त्या परमेश्वराच्या झालेल्या काव्यरचनेच्या शब्दाने एवढी संसार वागुर चुके, निश्चितच त्या निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला वेद निर्माण होऊ शकतो. आणि या संसाराची जी वागूर आहे म्हणजे वाट आहे, हा संसाराचा जो रस्ता आहे, आणि त्या संसाररूपी रस्त्यामधून आपण सातत्याने प्रवास करतो, ती वाट जर तुम्हाला चुकवायची असेल, अशा ईश्वरीय तत्वाला शरण गेल्यानंतर, त्या परमेश्वराच्या काव्यरूपी असलेल्या ग्रंथाला, त्या ब्रह्मविद्येला जो शरण जातो, त्याची ही वाट चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रीकृष्ण निरूपणे कौतिके प्रबंध करीतू असे. अशा प्रकारे ब्रह्मविद्येच्या माध्यमातून, ईश्वर स्तुती स्तवनातून निश्चितच जीवात्म्याला त्याचा लाभ होतो. म्हणूनच मी एक कौतिक रूपाने हे जे काही घेतलेलं कार्य निरूपणाचं आहे, ते मी प्रबंध रूपाने सादर करण्यासाठी घेतलेलं आहे. का घेतलं? का त्यामधून काहीतरी लाभ होणार आहे. त्या काव्या माध्यमातून, ऐकण्यातून काहीतरी जीवात्म्याला त्याचा लाभ होतो, मलाही आहे आणि त्यांनाही आहे. अशा प्रकारचं ते कार्य ईश्वरीच्या कृपेने वर्तणार आहे. म्हणून मी हा प्रबंध सादर करत आहे, असं कवी आपल्या या काव्यातून म्हणतो. 37, 38, 39 तेथ दशम स्कंदेशी कथा संगती. झालं का काही? पाहुणेला झाल्या तर उद्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. काय मी किती झोपतात आणि किती काय करतात.